आज मी बनवणार आहे चवळीची भाजी। तर चला तर मग आपण बनवूया। ही मी चवळी घेतलेली आहे, त्यासाठी बटाटा, ग्रेव्हीसाठी ओलं खोबरं, अद्रक, लसूण, कोथिंबीर, टोमॅटो, कांदा भाजलेला। चला तर आपण हे मिक्सरला लावूया। तर मी त्यासाठी कांदा टाकते मिक्सरमध्ये, टोमॅटो टाकते, त्याच्यामध्ये खोबरं, ओलं खोबरं, आलं, लसूण, मी 2-3 हिरव्या मिरच्या पण टाकल्या, कोथिंबीर, तर आपण याला मिक्सरला लावून घेऊया। हे बघू शकता तुम्ही, मी मिक्सरला मसाला पूर्ण वाटून घेतलेला आहे। तर चला तर आपण फोडणीला टाकूया। फोडणीसाठी मी कुकर गरम करत ठेवलेला आहे। कुकर गरम झालं की आपण त्याच्यामध्ये तेल टाकूया। तेल तापत आलं त्याच्यामध्ये आपण जिरे, तडतडले की हा वाटलेला मसाला आहे ना, तो आपण त्याच्यामध्ये टाकूया। तर हा मसाला आपण व्यवस्थित चांगला फ्राय करून घ्यायचा। हा बघा, मसाला आपला तळला गेला आहे। तर त्याच्यामध्ये आपण मिरची पावडर, मीठ, हळद हे टाकून व्यवस्थित अजून परतून घेऊया। हे परतून झालं की याच्यामध्ये चवळी, हे बटाटे कापले होते ते, त्याच्यामध्ये गरम पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। हे बघा आपली भाजी। आता ह्याला कुकरचं झाकण लावून 2-3 शिट्ट्या द्यायच्या। बघू शकता आपण चवळीची उसळ तयार झालेली आहे आणि मस्त अशी शिजलेली पण आहे। मी कुकरला 2-3 शिट्ट्या लावून घेतल्या होत्या, तर मस्त अशी झालेली आहे। तुम्हाला दाबून पण दाखवते।
हे बघा चवळी मस्त शिजलेली आहे. आपण आहे ना त्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकूया. कोथिंबीर टाकून झाली ही आपली खायला रेडी आहे. चला तर मग मी आता याला सर्व करते, मी तुम्हाला दाखवते. ही बघा चवळीची उसळ खायला तयार आहे. मस्त असं दिसते ना, छान छान. चला छान छान खावा, मस्त खावा, स्वस्त राहा. बाय.